इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। तर आपण आज ब्लाऊजचा दुसरा प्रकार पाहणार आहोत। तर पहा इथे व्ही नेक समोर घेतलेला आहे, बॅकला सुद्धा व्ही नेक घेतलेला आहे। जी भाई आहे ती फुग्याची भाई घेतलेली आहे, कारण आपल्याला जो ब्लाऊज बनवायचा आहे तो अशा पद्धतीचा बनवायचा आहे। इथे प्रिन्सेस कट आहे, तर इथे फुग्याची भाई घेतलेली आहे। तर ही मापे टाकायची आहेत आपल्याला। तर चला आज मी तुम्हाला ही मापे कशा पद्धतीने टाकायची असतात ते शिकवते। त्यासाठी मापे पहा, पूर्ण उंची 14 घेतलेली आहे, पूर्ण शोल्डर 14 घेतलेली आहे, छाती जी आहे ती 34 आहे, कमर घेर 32 आहे, तयार शोल्डर जे आहे ते 2.5 इंच आहे, अपेक्स टू अपेक्स म्हणजेच ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट 7.5 इंच आहे, अपेक्स टू शोल्डर म्हणजे शोल्डर पासून अपेक्स पॉइंट हा 9.5 इंच आहे। भाईची उंची फुग्याची आहे त्यामुळे 10 इंच घेतलेला आहे। भाईचा घेर जो आहे तो 11.5 इंच, बॅकला व्ही नेक 10 इंचाचा, फ्रंटला व्ही नेक जो आहे तो 7.5 इथे 7 इंचाचा घ्यायचा आहे। तर आपण हे कसं काढायचं आहे तर पाहू शकता, आपल्याला मुंडा काढत असताना छातीचा 6वा भाग घ्यायचा आहे, प्लस त्यामध्ये 1 इंच ऍड करायचा आहे। म्हणजेच काय तर छातीचा 6वा भाग आला 5.6 प्लस 1 इंच बरोबर 6.6 आपल्याला आर्मोल घ्यायचा आहे, म्हणजेच मुंडा घ्यायचा आहे। तर ही मापे आपण याच्यावरती कशी टाकायची आहेत ते आपण अगदी सविस्तरपणे शिकूया। पहिल्यांदा बॅकचा पार्ट काढते, मग फ्रंटचा पार्ट काढते। तर पहा इथे सरळ रेष आखून घेते मी। त्यानंतर शोल्डरचा निम्मा घ्यायचा आहे। तर शोल्डर इथे 14 आहे, तर 14चा निम्मा आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे, तर इथे 7 इंचला मार्क करायचा आहे। त्यानंतर उंडा घ्यायचा आहे, म्हणजेच आर्मोल 1 इंच आपण शोल्डर उतार घ्यायचा आहे, इथून 2.5 इंचला पॉइंट करायचा आहे व ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे। त्यानंतर उंडा जो आहे तो 5.6 ला होता, प्लस 1 इंच म्हणजे 6.6 ला इथे मार्क करायचा आहे व ही रेष जी आहे ती सरळ आखून घ्यायची आहे। त्यानंतर उंची प्लस 1 इंच म्हणजेच आपण इथे 14 प्लस 1 म्हणजेच 15 इंच घेणार आहोत। इथे 15 इंचला मार्क करायचा आहे। त्यानंतर इथून सरळ रेष आखायची आहे। छाती जी आहे ती 8.5 आहे, प्लस त्यामध्ये अर्धा इंच लुजिंग द्यायचं आहे, तर इथे 9 इंच येईल। त्यानंतर शिलाई मार्जिन 2 इंच घ्यायचं आहे। आता कमर घेर जो आहे तो 32 आहे, तर 32चा चौथा भाग 8 इंच येईल, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 2 इंच। हा आपण बॅकचा पार्ट पाहत आहोत। आता इथे पहा, इथे 7 इंच आहे, इथे 6.5 इंच मार्क करायचा आहे व इथे पुन्हा आपण इथे 7 इंच आहे, इथे 6 इंच, इथे 6.5 इंच, परत आपण इथे 6.5 इंचला मार्क करायचा आहे। म्हणजेच आपल्याला थोडस आतमध्ये अशा पद्धतीने मार्क येईल। इथून 1 इंचला मार्क करायचा आहे व इथून खाली अर्धा इंच खाली घेऊन हा आकार अशा पद्धतीने द्यायचा आहे। तर हा आपला बॅकचा आकार तयार झालेला आहे। तर 2.5 इंच इथे गळा रुंदी तयार हवी आहे, तर प्लस 1 इंच करून 3.5 इंचला इथे मार्क करायचा आहे। शोल्डर पासून इकडे 3.5 इंच घ्यायचा आहे। त्यानंतर बॅकचा नेक जो आहे तो 10 इंच आहे, तर व्ही पहा, तुम्ही इथे खोल घेतलात तरी सुद्धा तुम्हाला छान दिसेल, इथे कमी घेतलात तर कमी व्ही तयार होईल। तर इथे मी 10 प्लस 1 म्हणजे 11 इंचाला इथे मार्क करते व व्हीचा आकार अशा पद्धतीने देते। आता थोडासा व्ही अशा पद्धतीने घेतला तर अजून छान दिसेल, तर मी थोडासा आकार अशा पद्धतीने देते। असा घेतला तर खूप स्ट्रेट होतो व कमी दिसतो, तर हा व्ही घेतला तर अगदी छान व व्यवस्थित दिसतो। तर हे बॅकचं कटिंग तयार झालेलं आहे। आता याला कटिंग करते।
दोन्ही सुद्धा पॅक नेक येणार आहेत. पॅक नेक मध्ये हा येतो, म्हणजे पूर्ण शोल्डर घ्यावी लागते आपल्याला. आता फ्रंटचा आकार करायचा आहे, तर फ्रंटचा आकार इथे मी एकावर टाकते, कारण आपल्याला पार्ट जे आहे तो वाढवून घ्यायचा असतो. तर मी अशा पद्धतीने टाकून पुन्हा अस्तरवर कटिंग करून घेईन. कप्स घ्यायचे असतील तर आपल्याला डबल डबल अस्तर काढावं लागतं. तर पहिल्यांदा एक सरळ रेष, इथे आता सरळ बॉर्डर आहेच तरी सुद्धा मी एक सरळ रेष आखते. इथे सुद्धा एक सरळ रेष आखून घेते. आता पहा, समोरची उंची जी आहे ती 14 आहे, पण 14 प्लस आपण 1.5 इंच करतो, तर इथे मी 15.5 इंचला मार्क करेन. त्यानंतर शोल्डरचा निम्मा 7 इंच, इथून 1 इंच शोल्डर उतार घ्यायचा आहे. इथून 2.5 इंच वरती एक पॉइंट करायचा आहे. ही रेष ह्या रेषेला जोडायची आहे अशा पद्धतीने. आता इथून मुंडा घ्यायचा आहे, तर मुंडा आपल्याला आलेला आहे 6.6, म्हणजे छातीचा 6वा भाग प्लस 1 इंच, तर 6.6 ला इथे मार्क करायचा आहे. 6.6. तर इथून ही आपली सरळ रेष असेल. त्यानंतर उंची पहा, इथून आपली 15 इंचला मार्क झालेली आहे. ही रेष सुद्धा आखून घ्यायची आहे. तर छाती जी आहे ती 34 आहे, तर 34चा 4था भाग आपला जो आहे तो 8.5 आहे, पण प्लस आपल्याला अर्धा इंच ऍड करायचा आहे, म्हणजेच 9 इंच इथे मार्क करायचा आहे व शिलाई मार्जिन 2 इंच द्यायचं आहे. इथे सुद्धा कमरेचा भाग 8 इंच प्लस पहा इथे 2 इंच शिलाई मार्जिन प्लस आपल्याला 2.5 इंचचा टक्स असणार आहे, तर इथे टक्स साठी 2.5 इंच. तर हे 2.5 इंच आपण घेतलेला आहो. इथे 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे. तर इथून आपल्याला ही रेष जी आहे ती अशी आखून घ्यायची. आता इथे आर्मोल जो आहे तो थोडासा तिरका अशा पद्धतीने आतल्या साईडला घ्यायचा आहे. आता याचा मध्य इथून आपल्याला 1.5 इंचला मार्क करायचा आहे व हा आकार खाली अर्धा इंच घेऊन हा आकार फ्रंटचा आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर गळ्याचा आकार काढण्यासाठी इथून आपल्याला 3.5 इंचला मार्क करायचा आहे, कारण 2.5 इंच रेडी शोल्डर हवे आहे. समोरचा गळा जो आहे तो 6.5 इंच आहे, पण 6.5 इंच व्ही ला कमी होतो, तर कमीत कमी 8 इंच तरी गळा घ्यावा. त्यामुळे आपल्याला व्ही आकार अगदी छान दिसतो. तर मी इथे 8 इंचला गळा जो आहे तो तिरका 8 इंच घेते. थोडासा असा क्रॉस मध्ये आकार घेते. व्ही जो आहे तो अगदी प्रॉपर व छान दिसेल त्यासाठी हा अशा पद्धतीने घेते. हा पहा एकदम आखूड तयार होईल. हा जो आहे तो अगदी प्रॉपर तयार होईल. त्यानंतर इथून जो आहे तो शोल्डर टू अपेक्स 9.5 आलेला आहे, प्लस अर्धा इंच म्हणजेच 10 इंच वर मार्क करायचं आहे. अपेक्स टू अपेक्स जे आहे ते 7 इंच आहे, तर इथे 3.5 इंचला मार्क करायचं आहे. इथून आपल्याला 3 इंचावरती मार्क करायचं आहे. ह्या अपेक्स टू अपेक्स पेक्षा अर्धा इंच कमी, म्हणजे 3 इंचावरती मार्क करायचं आहे. ही रेष इथे जोडायची आहे. तर आपण काल प्रिन्सेस कट शिकलेलो आहोत. आज मी तुम्हाला 1 टक्स शिकवते. तर इथून पहा 2.5 इंच अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. हा टक्स जो घेतलेला आहे तो टक्स आपण इथे घेतलेला आहोत. इथून अशा पद्धतीने हा टक्स आपला 1 टक्स येईल. आता इथून पहा आपल्याला 2.5 इंच आहे, याचा निम्मा आपल्याला करायचा आहे. तर 2.5चा निम्मा जो येईल तो पार्ट इथे 1.25 इंच येईल. पुन्हा त्याचा निम्मा, म्हणजेच आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्क करायचा आहे. छाती जर 34-36 असेल तर टक्स जर 2.5चा असेल तर 2.25 इंच येईल. टक्स जर 3चा असेल तर 2.25 इंच येईल. व टक्स जर 3.5चा असेल तर 2.25 इंचाचा टक्स येईल, इथला मार्क येईल. त्यानंतर इथून 1.25 इंच, म्हणजेच हे जितका आहे त्याचा निम्मा भाग इथे घ्यायचा आहे. ही रेष आखून घ्यायची आहे.
राहू दे, मी नंतर आवाज देते. आता आपला हा जो आहे तो आकार हा मायनस करायचा आहे. तर हा मायनस कसा करायचा तुम्हाला शिकवते. तर पहिल्यांदा कटिंग करायला घ्यायचा आहे. हा सुद्धा आपला जो आहे तो आपण टक्स घेणार आहोत. आता इथे पहा, ही रेष जी आहे ती आपली सरळ करण्यासाठी इथून पहा, इथून 5 इंच आहे. इथे अशा पद्धतीने आकार घ्या. इथे 5 इंचला अर्धा इंच कमी असतो. तर ह्या अर्धा इंचचं आपण इथे 1 इंच मायनस करत असतो. म्हणजे जो हा आपला तिरका आकार येतो तो व्यवस्थित येतो. इथून सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचं आहे. आता कट करून घ्यायचा आहे भाग. आता पहा, शिलाईसाठी आपल्याला इथे अर्धा इंच इथे थोडस शिलाई मार्जिनसाठी टक्स ठेवायचं आहे. कारण ज्यावेळेला आपण काळजी किंवा हुक करतो त्यावेळेला आपला अर्धा इंच इथे कमी होतं. तर ह्यासाठी ज्यावेळेला 1 टक्स घेतो त्यावेळेला इथे पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे. आता टक्स मायनस कसा करायचा व त्यावर कटिंग कशा पद्धतीने करायचं हे पाहूया. आता पहा, इथून पाव इंच आत, इथून सुद्धा पाव इंच आत. आता हे आपण कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर हा टक्स जो आहे तो इथे ह्याच्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने व प्रेस करून घ्यायचा आहे, जेणेकरून हा टक्स जो आहे तो मायनस होईल. आपण इथे फेविकॉलने सुद्धा चिटकवून घेऊ शकतो. आता पहा, फेविकॉलने थोडस चिटकवून घेतलेला आहे व प्रेस केलेला आहे. माझा व्हिडिओ थोडासा वरचा जो आहे तो व्यवस्थित कॅमेरामध्ये आला नाही, तर त्याबद्दल मी पुढच्या वेळी अगदी व्यवस्थित लावण्याचा प्रयत्न करेन. तर आता समोरचा आकार जो आहे तो तशा पद्धतीने कटिंग करायचा आहे. जसा आर्मोल आलेला आहे तशा पद्धतीने आकार जो आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे इथे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला 21 दिवसाचं जे चॅलेंज घेतलेलं आहे की तुम्ही 21 दिवसामध्ये सर्व ब्लाऊज शिवू शकता, तर हे आपण चॅलेंज अगदी परफेक्ट पद्धतीने ब्लाऊज जे आहे ते तुम्हाला शिकवले जातील. तर आता पहा, जसा आकार आपण कट केलेला आहे त्याच पद्धतीने इथे ब्लाऊज जो आहे तो ठेवायचा आहे. व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका, जसा आकार आहे त्याच पद्धतीने. जर तुम्हाला पुढे जर हुक लावायचे असतील तर तुम्ही एक्स्ट्रा पाव इंच वाढवून घ्यायचं आहे. पण आता पुढे हुक लावायचं नाही, त्यामुळे जे एक्स्ट्राच आहे ते मी आता कमी करते व जसा आकार आहे तशा पद्धतीने ठेवून मी कटिंग करून घेते. पाहू शकता कटिंग किती परफेक्ट आहे, त्यामुळे स्टिचिंग सुद्धा अगदी परफेक्ट होतं. आता जो पाठीचा आकार आहे तो सुद्धा अशाच पद्धतीने आपण इथे अस्तरचे आहे ते कटिंग करून घेणार आहोत. आता बॅकचा पार्ट सुद्धा मी तशाच पद्धतीने आखून घेतलेला आहे व इथे कटिंग करून घेणार आहे.
आता मी टक्स इथे कट न करता डायरेक्ट कट करत आहे. जेवढा टक्स आहे तेवढा मी टक्स कपड्यावरच घेईन. तर जिथे आपला टक्स येणार आहे तिथे पॉइंट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आता बॅकला सुद्धा आपल्याला दिसत आहे त्या पद्धतीने इथे आकार द्यायचा आहे. आता हा पाठीमागचा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे इथे. आता आपण इथे दोन दोन पार्ट काढून घेतलेले आहेत. अस्तरच्या साईडला एक, अस्तरचे दोन भाग काढलेले आहेत व मेन फॅब्रिकचा एक पार्ट अशा पद्धतीने काढायचा आहे. पाठीमागचा समोरचा आकार जो आहे तो व्यवस्थित येण्यासाठी साईडचा जो भाग आहे तो एकमेकावरती ठेवून एक्स्ट्रा जे होतं ते कटिंग करून घ्यायचं आहे. दुसरा अस्तर काढलेला आहे त्याचं सुद्धा पार्ट अगदी व्यवस्थित आहे का एकदा चेक करून मगच आपण इथे कटिंग करणार आहोत. चेक करणं महत्वाचं असतं. आता इथे जो आहे तो समोरचा पार्ट अजून एक लागेल आपल्याला, कारण समोरचा पार्ट एक अस्तरला होईल, एक जो आहे तो मेन फॅब्रिकला होईल. कारण आपल्याला इथे हे कप्स घालायचे आहेत. कप्स घालत असताना अस्तरचे दोन भाग लागतात, नाहीतर तुमचा कप्स जो आहे तो दिसत असतो. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर माझे क्लासेस चालू आहेत, तर तुम्ही ते डायरेक्ट येऊन शिकू शकता. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक मी ठेवून देते, कारण स्लीव जी आहे ती आपण डायरेक्ट अस्तरवर न करता, अस्तर न लावता डायरेक्ट स्टिच करणार आहोत. कारण अस्तर टाकलं तर खूप जाड ते तयार होईल, त्यासाठी स्लीवला अस्तर इथे मी घेणार नाही. तर मी आता कॅनव्हास आधी कट करून घेते. जसा गळा आहे तसा त्या गळ्याला आकार देऊन कॅनव्हासची पट्टी काढून घेते. आता पेनाच्या साहाय्याने गळ्याचा आकार काढायचा आहे. इकडे 1 इंच अंतर देऊन पट्टी जी आहे ती तयार करायची आहे. आता पहा कॅनव्हासवर गळा काढलेला आहे. आता त्या गळ्याला मी साईडने सुद्धा 1-1 इंचने अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. आता हे दोन्ही जे आकार आहेत ते कट करून घ्यायचे आहेत. आता बॅगचा सुद्धा आकार अशाच पद्धतीने आपल्याला घ्यायचा आहे. आता बाहेरच्या साईडने 1 किंवा 1.5 इंच अंतर देऊ अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे. हा सुद्धा कॅनव्हास कटिंग करून घ्यायचा आहे. आता हे जे कॅनव्हास काढलेले आहेत ते अस्तरला प्रेस करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने अस्तर ठेवून चकाकी जो भाग आहे तो खालच्या साईडला ठेवून प्रेस करायचा आहे.
आता अस्तर ब्लाऊज पीसवर ठेवून मी सर्व कटिंग करून घेतलेले आहेत पॅटर्न. आता स्लीव कशी कटिंग करायची हे तुम्हाला शिकवते. आता पहा, आपल्याला फुग्याची स्लीव बनवायची आहे. जितकं कापड आहे शिल्लक त्यामध्ये बनवायची आहे. तर इथे आपल्याला 10 इंचाची घ्यायची होती, पण कापड जे आहे ते 7 इंच वरचा भाग निघेल व खालचा जो आहे तो 2 इंच, म्हणजेच आपल्याला 8-8.5 इंचापर्यंत स्लीव जी आहे ती फुग्याची बनणार आहे. तर पहा, ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे. हे 4 पदर कापड आहे, म्हणजेच आपल्याला 4 पार्ट आहेत, त्यात 2 स्लीव निघणार आहेत. आता पहा, हा फोल्ड घेतलेला आहे. फोल्ड 16 इंचाचा आहे. तर इथून मी 7 इंच घेत आहे व इथून सुद्धा 7 इंचाला एक पॉइंट केलेला आहे. 4 इंच उतार घेतलेला आहे आमचा. आता इथे अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. आता आकार दिल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायचं आहे. आता ही जी पट्टी आहे ती आपण खालच्या साईडला लावणार आहोत. जशा पद्धतीने डिझाईन दाखवली आहे त्या पद्धतीने डिझाईन बनवण्यासाठी खालची जी पट्टी आहे ती दोन्ही स्लीवला आपल्याला अशा पद्धतीने लावायची आहे. तर याला आपण पहिल्यांदा प्रेस करून घ्यायचं आहे. दोन्ही ज्या आहेत त्या बाजूला करायच्या आहेत व प्रेस करून आपण जितकं फोल्ड टाकणार आहोत तेवढं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी सरळ करून घेते आधी. अशा पद्धतीने एका साईडला फोल्ड करून इस्त्री करायची आहे. आता पहा, इथून मधून फोल्ड करायचं आहे. आता साईडला जे कापड एक्स्ट्रा असते तिथून आपल्याला टीप मारायची असते. दोन्ही साईडला अशाच पद्धतीने मी बनवून घेते. आता काज बटन पट्टीसाठी जे उरलेलं कापड आहे ते मी इथे वापरत आहे. आता सरळ रेष आपण 3 इंच आपल्याला रुंदी घेतलेली आहे. आता एक्स्ट्राचं कापड बाजूला ठेवून आपण स्टिचिंग करायचं आहे. चला तर मग स्टिचिंग करूया. आता इथे पहा, पहिल्यांदा मी बॅकचा पार्ट घेतलेला आहे. बॅकच्या पार्टला अस्तर लावून घेते. जर कप्स टाकायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट म्हणजे सिंगल अस्तरवरती आपलं चालतं, पण जर कप्स टाकायचे असतील तर डबल अस्तर घातल्यामुळे फिनिशिंग येतं. आता पहा, हे अस्तर आहे त्याला मी कॅनव्हास लावलेला आहे. तर बॅकचा पार्ट घेते. हा फ्रंटचा आला होता चुकून, तर बॅकचा पार्ट घेतलेला आहे. आता जसा कॅनव्हास लावलेला आहे तशा पद्धतीने आपल्याला इथे जशी खून केलेली आहे तशी टीप मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. आता कात्री मारून घ्यायची आहे. एक्स्ट्राचं थोडंसं कापड ठेवून कटिंग करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा स्टिच करायचं आहे. एक्स्ट्राचं कापड राहिलं असेल तर आत्ताच कटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर हे नेहमी करेक्ट असतं.
आता इथे दाबटीप मारून घ्यायची आहे. आता दोन्ही साईडला दाबटीप मारून झालेली आहे. आता पलटी करून इस्त्री करून घ्यायचं आहे. आता पाहू शकता किती सुंदर नेक जो आहे तो बॅगचा तयार झालेला आहे. तर आता टक्स घ्यायचा नसला तर अर्धा इंच इथे कमी करून घ्यायचा आहे. तर मी बॅगला टक्स घेणार नाही, तर मी इथे अर्धा इंच कमी करून घेतलेला आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला होता मार्जिन, ते कमी केलेलं आहे. आता हा जे दुसरं मेन फॅब्रिक आहे ते मेन फॅब्रिकला लावून अस्तर लावून स्टिच करायचं आहे. आता अस्तरवरती मेन कपड्यावरती अस्तर ठेवून टीप मारायची आहे. आता जसा टक्स दिलेला आहे तसा टक्स मारून घ्यायचा आहे. आता दोन्ही टक्स मारून झालेले आहेत. आता कप्स लावून कशी घ्यायची पाहू शकता. कप्स किती सुंदर तयार झालेले आहेत. विदाऊट कपचे किती सुंदर ब्लाउज तयार झालेला आहे पाहू शकता. तर मी ते कप्स जे आहे ते लावून घेते. मध्य पार्ट करायचा आहे व इथून अशा पद्धतीने जोडायचं आहे. आता दुसऱ्याही साईडला आपण अशाच पद्धतीने टक्स मारून कप्स ऍड करायचा आहे. आता पाहू शकता फ्रंटचा सुद्धा पार्ट किती सुंदर तयार झालेला आहे. मिडल पॉइंट पासून सुरुवात करून कप्स अशा पद्धतीने ऍड करायचे आहेत. आता फ्रंटला ओपन नाही तर बॅकला ओपन घ्यायचा आहे. तर किती सुंदर आपला जो कप्स आहे तो किती छान पद्धतीने तयार झालेला आहे पाहू शकता. आता अस्तरला सुद्धा अशाच पद्धतीने टक्स मारायचे आहेत. आता अस्तरवर मेन कपड्यावर अस्तर उलट अशा पद्धतीने ठेवून गळ्याला व कमरेला टीप मारायची आहे. आता कमरेला सुद्धा टीप मारलेली आहे. आता दाब टीप मारून पलटी करून घ्यायची आहे. थोडासा वेळ लागत आहे, व्हिडिओ पूर्ण दाखवत आहे त्यामुळे, पण नक्कीच व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला पूर्ण स्टेप लक्षात येईल की कशा पद्धतीने ब्लाऊज शिवला जातो, कशा पद्धतीने फिनिशिंगचं काम केलं जातं. तर अगदी परफेक्ट पद्धतीने पहा. इथे किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. आता शोल्डर कशी अटॅच करायची ते पहा.
आता हे ओपन करून इथून टिप मारायची आहे शोल्डरला. आता शोल्डरला अटॅच करायचे आहे व अशी टीप मारायची आहे. याच्यामुळे अगदी परफेक्ट फिनिशिंगची शोल्डर जोडली जाते. पाहू शकता दोन्ही साईडला फिनिशिंगचं काम दिसतं. आता साईडचे सर्व जे आहे ते टीप मारून घेते. आता आपण स्लीव जोडणार आहोत. आता स्लीव जोडताना पहा आधी जी बॅकला आपण पट्टी केलेली आहे म्हणजेच आपण आयपट्टी बनवत आहोत. इथे आपण हुक अटॅच करणार आहोत. सॉरी हुक जे आहे ते लावण्यासाठी आपण जी तयार करतो हुक पट्टी, बटन पट्टी पण म्हणतात त्याला. आता दुसऱ्या साईडला पहा वरून टाकायचे आहे म्हणजे वरून टीप मारायची आहे व आतमध्ये सर्व टाकायचं आहे कापड. आता आपली काच बटन पट्टी पहा तयार झालेली आहे अगदी सुंदर पद्धतीने. आता स्लीव कशी जोडायची ते पहा. पहिल्यांदा चुन्या मारत जायच्या आहेत अशा पद्धतीने. गॅदरिंग ही म्हणतात त्याला. आता स्लीव जी आहे ती अशा पद्धतीने अटॅच केलेली आहे. इथे तुम्ही लेस लावू शकता. अशाही पद्धतीने मी फक्त एक लावून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने दिसते ती. तुम्हाला हवी असेल तर लावू शकता. मी फक्त दाखवत आहे. पुन्हा मी काढून ठेवीन कारण मला असे सिंपल ब्लाऊज जो आहे तो कस्टमरचा सिंपल ब्लाऊज द्यायचा आहे. तर मी इथे फक्त दाखवून देत आहे की कशा पद्धतीने तुमची डिझाईन तयार होईल. पाहू शकता. आता इथे लटकनची सुद्धा तुम्ही लेस लावू शकता. अशा पद्धतीने ब्लाऊज सुंदर दिसेल. आता आपण स्लीव अटॅच करायची आहे. किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे पाहू शकता. एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करायचं आहे
आता स्लीवचा निम्मा म्हणजेच आपल्याला जितका स्लीवचा निम्मा येईल तितका निम्मा टाकायचा आहे व शिलाई मार्जिन आपण 2-2 इंच ठेवली होती ती 2-2 इंचाला मार्क करायची आहे व फिटिंग टाकायचं आहे. आता बाहीचा निम्मा, छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच लुजिंग अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग फिटिंग टाकलेला आहे. अशा पद्धतीने फोल्ड टाकून ओव्हरलॉक करू शकतो किंवा अशा पद्धतीने जर ओव्हरलॉकचं मशीन नसेल तर अशा पद्धतीने टिप मारू शकतो. आता या सुद्धा साईडला अशाच पद्धतीने फिटिंग टाकायचं आहे. तर तुम्हाला 21 दिवसामध्ये खूप सुंदर सुंदर ब्लाऊज अगदी छान शिवायला व शिकायला भेटतील. तर तुम्ही नक्कीच सर्व जे व्हिडिओ आहे तो पूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला अगदी सविस्तरपणे समजेल की ब्लाऊज कसे कट केलेले आहेत. पाहू शकता किती सुंदर ब्लाऊज तयार झालेला आहे. जर तुम्ही असा कस्टमरला ब्लाऊज शिवून दिला तर कमीत कमी तुम्हाला इथे 800 रुपये शिलाई सहज घेता येईल, कारण आपण कप्स टाकून ब्लाऊज शिवलेला आहे. तर अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही नवीन नवीन शिकू शकता, शिवायचा प्रयत्न करू शकता. तर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावं, येणारे नवनवीन व्हिडिओ पहा. आता इथे मी अगदी सविस्तरपणे दाखवत आहे की किती छान कप्स आलेला आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग.